तर हॅलो फ्रेंड्स, कसं आहात सर्वजण? मी कोमल स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे आरोहीची दुपारची शाळा आणि आता मला तिला जायचं सोडायला. आता तिथे सगळं आवरून वगैरे झालं. आता वाजले 11 आणि आज महिना अखेर पण आहे. महिना अखेर पण असल्यामुळे 1:30लाच लगेच सुट्टी होणार आहे. त्यामुळे मला तिला रिटर्न पण लगेच घेऊन यावं लागणार आहे. आज खूप धावपळ होती माझी, कारण सोडायला पण मला जावं लागणार आणि बाहेर ऊन, कारण तुम्हाला माहितीच आहे किती पडतो. परी, मी आरोहीला सोडून येते, तू बस इथं काय लगेच. बस नाही खेळत बाळा, ऊन किती लागतं बाहेर. चांगलं छानपैकी क्ले खेळते बघा. परी, काय बनवते तू क्लेचं? तू पण येणार का? बस थोडा वेळ, मी लगेच सोडून येते. तर चला कंटिन्यू राहा, मी आरोहीला सोडून येते. आणि आरोही बघा इथं कशी वाटच बघत बसले, माझी मम्मा कधी उठते. आले बघा, आरोही कशी चालते बघा आमची. तर बघा आली आरोही. चला आता जायचे ना आरोही, घ्या बॅग वगैरे. असे काय चालते ते बदक चालल्यासारखं? बदक आहेस का बदक? घ्या बॅग वगैरे. त्या बॉटलमध्ये पाणी भरली बघ बॉटल मी. आणि आज शाळा लगेच सुटणार आहे. परी तू बस ना बाळा, ऊन आहे ग बाहेर म्हणून म्हणते. परी मी तिला सोडून येते पटकन, तू बस. नको म्हणलं तर ऐकत का नाही तू? अशी करते बघ तू. ऊन लागतंय ग, ऊन आहे खूप बाहेर बाळा. उन्हात येणार का चालत तू? हां चल चालत, मग मला काय करायचं बघ की. ऐकतच नाही, तिला बस म्हटलं मी. हां तशी बोलते नंतर. नाही तर चल मग, तो ऐकत नाही ना. चल मग, चल चालत. चला चप्पल घाला आपापली, चला. तर बघा आम्ही चाललोय आरोहीला सोडायला. पण आले बघा आमच्या पाठीमागे, येऊ नको म्हणलं तर. इथं मंडप टाकलाय, छोटासा काहीतरी कार्यक्रम दिसतोय. तर चला आता येतो आरोहीला सोडून. तर बघा आता मी चिरते कोबी. त्याचं काय झालं, सकाळी आम्ही भाजी बनवली पण ती भाजी संपली, म्हणजे डब्याला वगैरे दिली. त्याच्यामुळे ती भाजी थोडी शिल्लक आहे. मग म्हटलं आता कोबी करून घ्यावं, कोबीची भाजी. तुम्ही म्हणाल पाठीमागं काय भांड्याचं दुकानच दिसायला लागले सर. बघा असे 2 लाईनी कपाट मांडलेत, सगळी भांडेच दिसतात त्याच्यामुळे माझ्या पाठीमागं. तर आता भात लावलेला आहे आणि आता किती वाजले, दुपारचे 12 वाजले. अजून आमचं जेवण नाही, नाश्ता पण नव्हता आज काय केला. आणि आता तर काही भाजी पण नाही, त्यामुळे भाजी बनवून करा, मग नंतर जेवण करावं लागणार. आज खूप लेट होणार जेवायला. आरोला सोडून आले तशी मी कोबीच करत बसले, आता चिरत बसले. आणि अजून ते मम्मीने आज बटाटे आणि शाबू मिक्स असते त्याच्या पापड्या पण करायला ठेवलेत, म्हणजे घातलेत. मग ते पण आता करून घ्यायचे. आणि प्लस आरोहीला पण 1:30 वाजता आणायला जायचं. बघू आता कसं कसं काय काय होते, कारण आरोहीची शाळा तर आज महिनाभरामुळे लवकर सुटणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला मी हे करून घेते आणि भेटते तुम्हाला, कंटिन्यू करा. तर बघा अशा प्रकारे डाळ कोबी केलं आहे मी आणि कुकरला भात पण लावला आहे. तर चला आता पापड्या कशा करतोय तुम्हाला ते दाखवते, कशाच्या पापड्या ते पण सांगते. चलो. तर इथं बघा मी कोबीची भाजी करेपर्यंत मम्मीनी सुरुवात केली होती पापड्या घालायला. त्यांनी तोपर्यंत तेवढ्या घातलेल्या होत्या. नंतर मग मी आले. दोघी सोबत मिळून केलं की पटकन होऊन जातं. तर बघा इथं अशा प्रकारे आम्ही दोघी पण घालत होतो आणि खूप क्रिस्पी मस्त झालेत, छान होतं. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आणि लगेच वाळल्या पण त्या, संध्याकाळपर्यंत तर वाळून गेल्या. खूप मस्त अशा झाल्या होत्या. त्याच्यासाठी जास्त काही साहित्य पण लागत नाही, शाबू आणि बटाटे फक्त या 2च वस्तू लागतात. आणि त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरच ॲड केलेली आहे, कारण तिखट टेस्ट येण्यासाठी. तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, तुम्ही करतच असाल. खूप मस्त होतात बघा. आणि हे झाल्यानंतर आम्हाला जेवण पण करायचं होतं, कारण आम्ही जेवणच केलेलं नव्हतं आणि खूप लेट झालं जेवण करायला. हे सर्व करेपर्यंत 2 वाजले आणि तिथून पुढे मग आम्ही जेवण वगैरे केलं. एवढं झालं बाबा, मस्त झालेत. आणि असं आता वाळायला पण लागलेत, निघत आहेत पण. हे बघा रे रे तुटली. छान झालेत पण, मस्त झालेत, उन्हामध्ये चांगले वाळतात. तर या सर्वजण द्राक्ष खायला बघा.
आणि खातो द्राक्ष. चहा पिऊन द्राक्ष खातो बघा. चहा पिऊन द्राक्ष कोण खातं का? आणि खात बसलं द्राक्ष. दुपारी जेवण वगैरे केलं आणि आज जेवण करायला म्हणा खूप लेट झाला. आरोला आणायला गेले होते 1 वाजता, त्याच्यामुळे जेवणच झालं आमचं 2 वाजता. जेवण 2 वाजता केलं आणि आज चहा पण खूप लवकर पिला. चहा पण 4ला पिला. आता वाजले 4:30 आणि आता बसलो निवांत. हां जा ना, तू जा ना, मी सांगते तिला, तू जा. आरोहीचा तू बोलवते की बोलवते तुला? स्टॉल घेऊन ये म्हणते जा पण. तर चला तुम्ही कंटिन्यू करा. तर बघा आता वाजले 5:30 आणि मला फ्रेश पण व्हायचं आहे. त्याच्या अगोदर ना माझ्याकडे हे नेल्स होते, म्हणजे मी बरेच दिवस झाले घेऊन ठेवलेत बघा. अशा 2 आहेत. हा शेड आहे पर्पल आहे, हा एकदम फेंट पर्पलमध्ये येतो, आणि दुसरा एक आहे तो पिंक आहे. तर बघा मी कधी पण नेल्स करायचे म्हणले ना मी घरीच करते. असं बाहेरून वगैरे मी अजून नाही केले, म्हणजे मी घरीच नेल्स वगैरे करत असते. नेल आर्ट पण करायचं असेल तर मी सर्व साहित्य घरीच करते. मी आता हे काय केले, असे रेडीमेड नेल्स डायरेक्ट आणलेत आणि आता मी ते लावणार आहे बघा. हे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवलेच कसं दिसतंय काय ते. आता हे पूर्ण असे नेल्स आहेत ते मी लावून घेते पहिलं. बघा मग असे मी भरपूर वेळा नेल्स लावले. खूप छान वाटतात. घरी पण आपल्याला करता येतो. आणि हा ग्लू वापरते मी त्यासाठी. हा ग्लू पण हा खूप असा एकदम डार्क ग्लू आहे, म्हणजे एकदा चिकटलं की नाही 4-5 दिवस तर नेल माझे तर नाहीच जात. तुम्ही मग कसे नेल्स करता, कोणता रिव्ह्यू यूज करता मला ते पण सांगा. मी तर हाच करते. तर चला आपण लावून घेऊया पहिले. अप्लाय केलं आता ग्लू मी आणि त्याच्यावरती नेल्स बसवले. तर ह्याला 2 मिनटं असं बघा पकडून ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित असं बसतो तो नेल, अजिबात हलत वगैरे नाही आणि खूप छान प्रकारे लागतो. तर बघा हा एक बसवला आता, अजून हे बनवायचे पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा प्रकारे माझे नेल्स तुम्हाला दिसत आहेत का, रेडी झालेत लावून. बघा खूप छान दिसतात आणि मला तर पर्सनली हे नेल्स खूप आवडले. हा कलर पण ट्रेंडिंगला आहे आता, त्यामुळे मला पण खूप आवडले. छान वाटतात ना. मग मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात दाखवते. तर हे बघा असं दिसत आहेत हे नेल. बघू शकता तुम्ही. असं डुप्लिकेट नेल तर वाटतच नाही, ओरिजिनल्स वाटत आहेत हे माझे नेल्स असल्यासारखे. किती छान दिसत आहेत बघा. तुम्ही पण अशा प्रकारे लावू शकता नेल्स घरच्या घरीच, काय फंक्शन वगैरे असेल तर. आणि आता मी का नेल्स लावलेत तर सर्वांना माहीतच आहे, उद्या आहे गुढीपाडवा आणि हा ब्लॉग जो आहे तो मी गुढीपाडव्या दिवशीच पोस्ट होणार आहे. उद्याच पोस्ट करणार आहे हा मी व्लॉग, त्यामुळे तुम्ही सर्व उद्याच पाहणार आहात हा व्लॉग. त्याच्यासाठीच मी नेल्स लावलेत आणि बरेच दिवस लावलेही नव्हते. मी लावणारच होते या 2-3 दिवसामध्ये नेल्स, मग लावून घेतले आज. तर कसे वाटले माझे नेल्स कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही, तुम्हाला आवडले की नाही ते. तर बघा सर्व झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही बाहेर गेलो होतो, ते पण उद्या गुढीपाडवा असल्यामुळे हार वगैरे थोडंसं साहित्य घ्यायचं होतं तेच आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो थोडा वेळ. आणि बाहेर तर एवढी गर्दी होती ना आज, बस खूप म्हणजे खूप गर्दी होती. आम्ही 2-3 दुकानामध्ये गेलो, खूप गर्दी होती. मग फायनली एका दुकानामध्ये आम्हाला भेटलं पाहिजे ते व्यवस्थित साहित्य. मग तिथून आम्ही हार वगैरे घेतले. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय, भेटू पुढील व्हिडिओ.